अमरावती 29 मार्च 2026 रोजी पश्चिम विदर्भ कार्यकारिणीची बैठक आज अमरावती येथे उत्साहात पार पडली। या बैठकीत युवा सेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की शिवसेना पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संघटना अधिक मजबूत होत आहे। खासदार प्रतापराव जाधव आणि माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या कार्याचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली। तसेच येणाऱ्या काळात निष्ठा आणि जोमाच्या बळावर संघटना अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून आगामी कार्यक्रमांची रूपरेषा देखील निश्चित करण्यात आली। सेनेच्या बैठकीला उपस्थित असलेले आपले शिवसेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेब, किरणजी साळी साहेब व आलेले सर्व युवा सेनेचे पदाधिकारी, निश्चित साहेब आज या ठिकाणी मी बोलत असताना माझ्याकडून मी काही गोष्टी माझ्या भावनाच्या तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो। ते असं आहे की मागच्या जवळपास 10 ते 12 वर्षापासून ऋषीभाऊंच्या माध्यमातून मी असेल, ऋषीभाऊ असतील, आमचे नीरज रायमुलकर असतील, आम्ही जरी लोकप्रतिनिधीची मुलं असलो तरी आमच्यावरती एक विशिष्ट जबाबदारी जी पक्षाने टाकलेली होती त्या माध्यमातून आम्ही मागच्या 10 ते 12 वर्षापासून युवा सेनेची बांधणी आमच्या सिंदखेडच्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे करत आलेलो आहोत। आम्हाला प्लस पॉईंट सांगायचं झालं असा तर आमच्याकडे बाकीच्या पक्षांपेक्षा आपल्याकडे साहेब येणाऱ्यांची संख्या खूप आहे, काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे। म्हणून आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये तालुका प्रमुख हे 2-2 करावे लागतात, शहर प्रमुख सुद्धा हे 2-2 करावे लागतात, कारण की काम करण्याची इच्छा एवढी प्रचंड असते। आमचे माननीय नामदार प्रतापजी जाधव साहेब असतील, माजी आमदार माझे वडील डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून आपण ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं काम करत आहोत। त्यांचाच वारसा म्हणून ऋषीभाऊंनी खासदार साहेबांची जबाबदारी पुढे नेत आहेत, मी देखील खेडेकर साहेबांची जबाबदारी पुढे नेत आहे।